हाय, नमस्कार. खूप दिवसांनी असा हा पदार्थ बनवायला घेतला आहे. तो काय पदार्थ हे तुम्हाला पुढे सांगतेच. पण अशी वावरात खूप छान अशी हिरवीगार मेथीची भाजी होती. मग पटपट खुडून आणली. त्याच्यासाठी मिरची आणि लसूण सोलून घेतला. भाजी पाहिजे त्या आकारात कट करून घ्या. आता भाजी इतकी जास्त कट करायची नाही, की ती कडू होईल. कारण भाजी जास्त चिरल्या गेली, बारीक झाली तर कडू लागते. आणि भाजी कडू लागत असेल तर मिठाच्या पाण्याने धुवून काढा. भाजी अजिबात कडू लागत नाही. इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्या अर्धी वाटी बाजरीचं पीठ किंवा बेसन पीठ असेल ते टाकू शकता. याने काय होईल, जो पदार्थ बनवणार आहे तो एकदम खरपूस लागेल. आता चिरलेली मेथी टाकून घेतली, वाटलेला मसाला टाकून घेतला, चवीपुरतं मीठ आणि जिरे टाकून घेतले आणि मस्त आपण जसं चपातीला गोळा मळतो त्यापेक्षा घट्ट गोळा मळायचा आहे. त्यामुळे काय होईल, खरपूस असा तो पदार्थ होईल. आता पीठ मळून घेतलं आणि 5 मिनटं रेस्ट करून घेतलं. याच्यासाठी ना आपण थोडंसं गरम पाणी वापरायचं, थंड पाणी वापरू नका. थंड पाणी वापरल्यामुळे ना जो पदार्थ बनवणार आहे तो खुसखुशीत होत नाही. गरम पाण्याने ना एकदम खुसखुशीत लागतो हा पदार्थ असा. आणि जी मेथी आहे ना ती पण थोडीशी गरम पाण्यामुळे शिजली जाते किंवा मग नरम होते. तर मस्त असं माझ्याकडून मी जास्त वेळ ठेवल्यामुळे ना थोडंसं पीठ पातळ झालं होतं. मग मी थोडंसं अशा पद्धतीने थापून घेतलं आणि थापल्यानंतर मग लाटून घेतलं. खूप छान असे पराठे झाले होते. तुम्ही कोणत्या पद्धतीने पराठे बनवता हे नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्या घरातल्या मुलांना खायला देता का नाही हे कमेंट करून सांगा. तर माझ्या बाळाने खूप जास्त आवडीने खाल्ले. मी दह्यासोबत खातो. बटर, तूप, तेल कशासोबत शेकून घेऊ शकता तुम्ही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी.